चला आज आपण बघणार आहोत मस्त असं खानदेशी वांग्यांचं भरीत। आणि हे भरीत सुद्धा ना मी खानदेशी पद्धतीनेच करणार आहे। तर इथे वांगे ना मस्त अशी बाजारात मिळालेली मला। तर ही जी वांगी आहेत ना ती मस्त अशी धुवून घेतली छान आणि त्याला तेल लावून ना थोडंसं कट करून घेतले चारही बाजूंनी आणि ती आता गॅसवर भाजायला ठेवलेली आहेत। मी टोटल ना 3 वांगी घेतलेली आहे आणि एक एक करून ना 3ही वांगी मी मस्त अशी खरपूस भाजून घेणार आहे। आता वांगी भाजून झाली ना की ती आपल्याला अशी झाकून ठेवायची आहेत। लगेचच झाकून ठेवल्यामुळे काय होतं त्याचं जे हे काळं साल असतं ना ते अगदी इझिली निघतं आणि फक्त काळं साल निघतं। म्हणजे आतला जो गर असतो ना तो थोडासुद्धा किंवा आतला जो हा वरचा भाग आहे ना तो थोडासुद्धा निघत नाही। फक्त हे काळे जे झालेलं आहे ना भाजलेलं तेवढाच पार्ट निघतो, म्हणून ती थोडीशी एक 5 मिनिटं झाकून ठेवायची। आता मी ना ती त्याचे साल काढून घेत आहे। तर हे बघा अशा प्रकारे सगळे साल व्यवस्थित काढून घ्यायची आणि आतमध्ये खराब वगैरे तर नाही ना हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं, कारण बऱ्याच वेळा ना वांगी खराबसुद्धा निघण्याची शक्यता असते। तर अशाच प्रकारे मी 3ही वांग्यांचे वरचे साल काढून घेते आणि ह्याचं जे देठ आहे ना हे देठ बऱ्याच जणांना आवडतं खायला। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते भरतामध्ये टाकू शकता, पण मी इथे ना आता हे स्मॅश करून घेतलं ना की ते देठ काढून टाकणार आहे, कारण आमच्याकडे काही ते कोण खात नाही त्यामुळे। तर हे बघा असं रवीच्या मदतीने ना ते मस्त असं एकदम स्मॅश करून घ्यायचे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। आता थोडंसं तेल जरा जास्त वापरायचं। तेल चांगलं गरम झालं ना की मग त्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे मोहरीची। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं हिंग घातलं तरी देखील चालणार आहे। आणि यामध्ये ना मी बारीक चिरून ठेवलेली हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरची थोडीशी जास्त घालायची, कारण की ही जी हिरवी मिरची मी घातली आहे ना ही जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरलेली आहे। आणि यामध्ये ना कांद्याची जी पात आहे ना त्याचा जो कांदा असतो ना तो मी यामध्ये पहिल्यांदा थोडासा तळायला टाकलेला आहे। हलकासा तो तळून झाला ना की मग त्यामध्ये आपल्याला कांद्याची पात जी बारीक कट करून ठेवलेली ना ती घालायची यामध्ये आणि आता ही चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आणि ही जी पात आहे ना ती 1-2-4 मिनटं ना आपल्याला चांगली शिजू पण द्यायची आहे। यावर ना जरा वेळ झाकण ठेवायचं 1-2-3 मिनटं आणि मधून अधून चेक करायचं आणि छान अशी पात ना ही चांगली शिजू द्यायची आपल्याला। आता यामध्ये ना माझा लसूण घालायचा राहिला होता, म्हणून मी पात ना एका साईडला केलेली आहे आणि हे जे तेल आहे ना यामध्ये ठेचलेला मी लसूण घालते। तर लसूण आधीच तुम्ही फोडणी केली ना तेव्हाच घालायचा, माझ्याकडनं राहिला होता। तर हा ठेचलेला लसूण आहे ना 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर तो मग या पातीबरोबर मी मिक्स केलेला आहे। आता हे बघा कांद्याची पात जी आहे ना ती बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे। एक 2-3 मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं। आता कांद्याची पात चांगली परतून झाली ना की मग त्यामध्ये आपण हे स्मॅश केलेली जी वांगी आहेत ना ती घालायची आणि ती कांद्याच्या पातीबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची। यामध्ये बाकीचे काही जास्त मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही आणि यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता मीठ ना चांगले मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या होत्या, ज्या की मी त्या वांग्यांबरोबर स्मॅश करून घेतलेल्या होत्या। आता हे सगळं चांगले एकदम व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये ना वरनं थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। आता तो व्हिडिओ जो आहे ना तो माझ्याकडनं स्किप झाला आहे, त्यामुळे ते तुम्हाला यामध्ये दिसणार नाही, पण गरम मसाला अवश्य घालायचा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे ना खानदेशी वांग्यांचं खानदेशी पद्धतीचं भरीत तयार झालेलं आहे। यामध्ये ना शेवटी आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे। ते शेंगदाणे मी थोडेसे तळून घेतलेले आहेत आणि त्याचे 2 पार्ट करून घ्यायचे आणि त्याची वरची सालं काढून टाकायची आणि फक्त शेंगदाणे जे आहेत ना ते ह्या भरतामध्ये घालायचे अगदी शेवटी आणि खूप छान लागतात हे भाकरीबरोबर। हे भरीत ना अगदी मस्त लागतं, नक्की तुम्ही करून बघा। तर हे बघा मस्त अशी भरीत शेंगदाणे आहेत ना ते मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि याबरोबर बाजरीची भाकरी तर खूपच छान लागते। तर नक्की तुम्ही असं हे वांग्याचं भरीत नक्की ट्राय करा। आणि चला आता आम्ही जेवायला वाढून घेतोय आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा। आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।